साक्षरता संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण ज्येष्ठ लेखिका आशालता कांबळे मॅम यांच्यासोबत पालकत्व म्हणजे काय याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी प्रज्ञा नागेश ठोंबे सार्वभौम राष्ट्र या दैनिकाच्या माध्यमातून इथे सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वप्रथम मॅम, पालकत्व म्हणजे काय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि सर्वप्रथम तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. जय भीम मॅम. हो, जय भीम सर्वांना. एक सार्वभौम राष्ट्र या वृत्तपत्राच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते, संपूर्ण टीमचं, माननीय चौकेकर सर आणि त्यांची सगळी टीम सार्वभौम राष्ट्राची, आणि त्यांना धन्यवादही देते, कारण हा विषय अतिशय आवश्यक आहे लोकांपर्यंत पोचणं. तर पालकत्व याचा अर्थ मला जो समजलेला आहे तो की आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलांचं नीटपणे संगोपन करणं. आणि संगोपन याचा अर्थ फक्त त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांची शारीरिक वाढ योग्य पद्धतीने होणे याची काळजी घेणं एवढंच नाही, तर त्यांचा मानसिक विकास होणे, म्हणजे सगळ्या प्रकारच्या या समस्यांना तोंड देऊन यशस्वीपणे त्यांनी जीवन जगणं. थोडक्यात शारीरिक, मानसिक, बौद्धिक या प्रकारची त्यांची वाढ होणं योग्य पद्धतीने आणि त्यांचं उन्नतीकडे त्यांची वाटचाल होणं, या पद्धतीने जेव्हा आपण मुलांना तयार करतो तेव्हा त्याला यशस्वी पालकत्व असं म्हणतात. तर या पद्धतीने प्रत्येक आईवडिलांनी पालकत्व निभावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. खूप छान मॅम सांगितलं. मानसिक आणि बौद्धिक पालनपोषण करणं आणि छान व्यवस्थितरित्या मुलांचं संगोपन करणं हे उत्तम असं पालकत्व आहे असं आपल्याला मॅमनी सांगितलं आहे. पुढील प्रश्न मी असा करू इच्छिते मॅम, पालकत्वाची जी म्हणजे सांभाळ करण्याची जी प्रक्रिया आहे ती एकट्या आईनेच स्वीकारावी का, आणि त्यामध्ये वडिलांची भूमिका ही काय असावी? मुळात कसं आहे की मुलांचा जो जन्म होतो, मुलाचा जेव्हा जन्म होतो आईच्या उदरातून, तेव्हा त्याला एकट्या आईच कारणीभूत नसते किंवा एकट्या आईचाच सहभाग नसतो, तर त्या मुलाचा एका स्त्रीच्या गर्भामध्ये, स्त्रीच्या गर्भाशयामध्ये त्या मुलाचा गर्भ रुजण्यापासूनची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आई आणि वडील ह्या दोघांचाही सहभाग असतो. त्यामुळे जेव्हा ते मूल आईच्या पोटातून जन्माला येतं तेव्हा त्याचं पालनपोषण करणं, त्याची योग्य पद्धतीने वाढ करणं हे दोघांचंही काम असतं. जर त्यांच्या जन्मामध्ये, त्या मुलाच्या जन्मामध्ये दोघांचाही सहभाग असतो, तर त्यांच्या वाढीमध्ये सुद्धा दोघांचाही सहभाग असायला हवा. आता मूल जन्मल्याबरोबर त्याची जी नैसर्गिक वाढ होते, त्याची जी नैसर्गिक गरज असते की त्याला आईचं दूध लागतं, म्हणजे आईच्या दुधावरच त्याची पहिल्यांदा त्याचं भरणपोषण होत असतं. आणि आईचं दूध हे आईच देऊ शकते, ते काही बाप देऊ शकत नाही. त्यामुळे तिथे आईने त्याला स्तनपान करून त्याची जी सुरुवातीची वाढ आहे ती या पद्धतीने त्याचं पोट भरण्यासाठीची जबाबदारी ही आईची आहे, हे बरोबर आहे. पण याबरोबरच बाकीच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे आता मुलाचं आजारपण आहे किंवा मुलाच्या अजून काही गरजा आहेत. आता परदेशात तर अशी पद्धती आहे की ज्यावेळी बाईची डिलिव्हरी होते त्यावेळेला तिथे तिचा जोडीदार सुद्धा हजर असतो. म्हणजे तिच्या ज्या वेणा असतात, प्रसव वेणा असतात, त्या प्रसव वेणा फक्त तिने एकटीनेच सहन कराव्यात अशी कन्सेप्ट नसते, तर त्या सहन तिला एकटीलाच कराव्या लागतात. पण त्यावेळेला तिच्या जोडीदाराचा तिला मोरल सपोर्ट हवा असतो
जेणेकरून त्या वेदना सहन करण्याचं तिला बळ मिळेल. म्हणून त्यानेही हजर असायला हवं असतं, अशी एक कन्सेप्ट आहे. आपल्या भारतामध्ये ती कन्सेप्ट नाही आहे. लेबर रूममध्ये ती बाई एकटीच असते आणि एकटीच त्या वेदना सहन करून ती आपल्या बाळाला जन्म देते. पण त्यानंतर जेव्हा ते मूल कुटुंबामध्ये येतं, घरामध्ये येतं, हॉस्पिटलला ते असेपर्यंत आणि तिथून घरी येईपर्यंत सुद्धा त्याच्या ज्या बाकीच्या काही गरजा असतात, निव्वळ पोट भरण्याव्यतिरिक्त अजून काही गरजा असतात. त्याची हेल्थ चांगली असावी लागते. हेल्थचे काही प्रॉब्लेम झाले, काय झालं, तर आईच्या बरोबरीने मुलाचाही त्याच्या वडिलांचाही तेवढाच सहभाग असायला पाहिजे. कारण पालकत्व ही काही एकट्याची जबाबदारी नाहीये. जसं मगाशी म्हटलं तसं, जर का ते मूल जन्माला घालताना दोघांचाही सहभाग असतो, तर त्या मुलाचा विकास करताना, मुलाची वाढ करताना सुद्धा दोघांचाही सारखाच सहभाग त्याच्यामध्ये असायला पाहिजे. अ, खरंच मॅम खूप छान माहिती दिलीत आपण. मुलाला संगोपन करण्यामध्ये जेवढा आईचा सहभाग आहे, तेवढा वडिलांचाही असायला हवा. अ, आई त्याच्या जेवणाची व्यवस्था करत असेल, तर वडील त्याच्या बौद्धिक क्षमता सगळं त्याचं जे राहणीमानाचं जे त्याचं संगोपन करण्याचं ते काम करीत असतात. पण मॅमनी एक तो खूपच छान कन्सेप्ट इथे सांगितला गेला, की बाईला डिलिव्हरीच्या वेळी ज्या प्रसव वेदना होत असतात वेदना, त्या फक्त ती एकटीने सहन कराव्या असं काही नाहीये. पण आता अलीकडे आपल्या भारतामध्ये म्हणजे आपल्या इंडियामध्ये खरंच ते तशी कन्सेप्टच नाही, की ते फक्त मुलीलाच म्हणजे त्या त्या आईलाच बिचारीला त्या वेदना सहन कराव्या लागतात. त्यासोबत त्या एकट्याच असतात त्यावेळी त्या लेबर वॉर्डमध्ये. पण त्यावेळी तिचा जर जोडीदार तिथे असला, तर काहीतरी थोडंफार तरी त्या वेदना ज्या आहेत स्त्रीच्या, ह्या त्या मानसिक भावनेतून कमी होऊ शकतात असं मॅमनी सांगितलं. त्याबद्दल मला खूपच त्यांचा आदर आणि खूप धन्यवाद करायला असे आभार मानावे वाटतात, की खूपच छान सांगितलं, की जोडीदाराने प्रत्येक गोष्टीमध्ये अ, स्त्रीच्या म्हणजे सोबत असायला हवं. ही संकल्पना खूप छान आहे आणि आपण सर्वांनी ती म्हणजे आत्मसात केली पाहिजे. माझा पुढील प्रश्न असा आहे मॅम, मुलं जे हट्टीपणा करतात, तो त्यांच्यामध्ये हट्टीपणा कमी करण्यासाठी किंवा तो टाळता यावा यासाठी आपण काय केलं पाहिजे पालकांनी? मुलांचा हट्टीपणा हा नॅचरल असतो. म्हणजे कसं की माणसाचा तो स्वभाव धर्म असतो, की जेव्हा त्याला समजायला लागतं, तेव्हा प्रत्येकाला आपल्याला एखादी वस्तू हवी-हवीशी वाटते आणि त्याच्यासाठी तो हट्टीपणा करू शकतो, जिद्द करू शकतो. तर मुलांच्या बाबतीतही असंच होतं. मुलं काही जन्मतःच हट्टी वगैरे अशी जन्माला येत नसतात. वातावरणानुसार त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही गुणदोष निर्माण होत असतात. तर हट्टीपणा हा कोणत्या गोष्टीसाठी असायला पाहिजे, अ, हे पण मॅटर करतं. जसं आता माझ्या घरात जी माझी छोटी शनाया आहे, ती बाहेर गेलो की पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तकांचा हट्ट करते. पुस्तकांना बोर्ड दाखवते आणि मला ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे सांगत राहते. आता कालही तिने मला त्या एका पुस्तकाच्या पाठीमागे जी भरपूरशी 10-20 पुस्तकांची चित्र आहेत, तर मला म्हणाली, "मला ही सगळी पुस्तकं पाहिजेत." तर मी म्हटलं, "ठीक आहे बेटा, हे तुझं वाचून होऊ दे नीटपणे, मग तुला मी ती घेऊन देते." म्हणजे हा झाला ज्ञानासाठीचा हट्ट झाला. तर हा हट्ट मुलाने कितीही मोठा हट्ट करू देत त्याने, तर तो हट्ट पुरवणं हे पालकांचं काम आहे. पण समजा अवास्तव गोष्टींचा हट्टीपणा जर का ती करायला लागली, म्हणजे आता एखादी गोष्ट मी करणारच नाही, एखादी चांगली गोष्ट, चांगल्या सवयी असतात. आपण त्यांना म्हटलं, की "बाबा आता बाहेरून आलास तर हातपाय धुवून घे." तो म्हणेल, "नाही, मला ते करायचं नाहीये." किंवा त्याला त्याला एखादं खेळणं आवडलं, तो म्हणेल, "हे खेळणं मला आत्ताच्या आत्ता द्या." ते कितीही महाग असलं तरीसुद्धा त्याला कळत पण नसतं म्हणा. तर ते आत्ताच्या आत्ता द्या किंवा झोपायला चल म्हटलं, तर नाही मी आत्ता नाही येणार झोपायला. छोट्या-छोट्या गोष्टी असतात. टीव्ही बघतो तो, मोबाईल हातात घेतो, अशा अनेक गोष्टी असतात. म्हणजे हट्ट अनेक प्रकारचे असतात. तर त्याच्यामध्ये जे हट्ट त्याच्या व्यक्तिमत्त्वाला मारक आहेत, त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मारक आहेत, तर ते हट्ट पुरवले जाता कामा नयेत पालकांनी. आणि जे हट्ट त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी
पूरक आहेत असे हट्ट पुरवायला पाहिजे. जसं आता सांगितलं तसं, की त्याला ज्ञानाची भूक असली तर ते हट्ट पुरवायला पाहिजेत. आता तुम्ही मुद्दा असा मांडला, की त्यांचा हट्टीपणा वाढू नये म्हणून काय करायला पाहिजे? तर मानसशास्त्रामध्ये पेरेंटिंगच्या काही ज्या टिप्स असतात त्याच्यामध्ये अ, असं सांगितलं जातं किंवा आपल्याला पण अनुभवाने ते माहिती आहे, की मुलाने एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केला आणि तर तो पहिल्यांदा आधी तो नुसता मागतो. मग जरा रडवेल्या आवाजात मागतो. मग अजून कधी-कधी तर मी गावाकडे वगैरे बघितलेली आहेत अशी मुलं, की किंवा इथेही बघितलेली आहेत शहरामध्ये पण असं काही नाही. तर ती जमिनीवर गडाबडा लोळतात. खूप जोरजोराने रडतात. अशी पण मुलं बघितलेली आहेत. तर मग आई-वडील तिथे माघार घेतात मुलाच्या पायी. कधी-कधी असं होतं, की हे मूल बाबा माझं अ, एकुलता एक मुलगा आहे. मग तो म्हणेल ते आई मान्य करते. इमोशनली वीक होते तिथे. तर हे इमोशनली वीक होणं हे मुलाच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला मारक असतं. म्हणजे मी कितीतरी अशी उदाहरणं बघितलेली आहेत, की मुलगा खेळायलाच चालला आहे. रात्री-रात्री 2-2 वाजेपर्यंत टीव्हीच बघतो आहे किंवा खायला मला अमुकच पाहिजे आहे म्हणून तो हट्ट करतो आहे आणि आई ते सगळे हट्ट पुरवते आहे. पुढे जाऊन हे हट्ट इतके त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी मारक ठरतात आणि मग ते मूल योग्य वळणाला लागत नाही आणि ते मोठं झाल्यानंतर मग आई-वडील बोंबाबोंब करतात, की आता हा ऐकत नाही माझं, असं नाही करत, तसं नाही करत. तर ते नंतर हे म्हणण्याला काही अर्थ नसतो. ती मुलं ज्यावेळी लहान असतात त्याच वेळेला त्यांना आपण हे वळण लावायचं असतं आणि त्यांचा हट्टीपणा हा कमी कसा करता येईल? योग्य गोष्टींसाठी त्यांचा हट्टीपणा कसा वाढेल आणि अयोग्य गोष्टींचा हट्टीपणा कमी कसा होईल, हे जाणीवपूर्वक याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे मूल जसं वाढतं तसं वाढू देणं, याला पॅरेंटिंग म्हणत नाही. त्याला जाणीवपूर्वक वाढवावं लागतं. खूप छान मॅडम, खूप छान माहिती दिली. अ, कुटुंबामध्ये मुलगा-मुलगी हा भेदभाव होत आहे, तो टाळण्यासाठी काय करता यावं? हे मुलगा-मुलगी हा जो भेदभाव आहे ना कुटुंबामध्ये, जो जोपासला जातो, त्याची कारणं खरं म्हणजे खूप डीप आहेत. त्याची मुळं अशी रुजलेली आहेत खूप खोलवर. तर आत्ता खरं म्हणजे त्याची चर्चा आपल्याला इतकी डीपली करता येणार नाही. पण एका वाक्यात मी त्याच्याबद्दल सांगेन, की भारतातली जी पुरुषप्रधान संस्कृती आहे, त्या पुरुषप्रधान संस्कृतीतून ही कन्सेप्ट जोपासली गेलेली आहे, की मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करणं. भेदभाव करणं म्हणजे असं, की मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो. मग मुलाचे लाड जास्त केले जातात. मुलाची जास्त काळजी घेतली जाते. मुलाच्या ज्या गरजा असतात, म्हणजे इव्हन त्याची भुकेची गरज, पोटाची भूक ही गरज असते. ही गरजसुद्धा मुलाची जास्त बघितली जाते आणि ती अगदी काहीही करून ती गरज भागवली जाते. पण त्याच घरात जर का मुलगी असेल, तर मुलीची ती गरज भागवली जात नाही. म्हणजे अनेक घरांमध्ये असं आपल्याला दिसतं, की मुलाला आधी जेवायला दिलं जातं आणि तो जेवून तृप्त झाला की मग उरलेलं मुलीला दिलं जातं. कितीतरी गरीब घरामध्ये आपल्याला हे चित्र दिसतं. आता ज्यांच्याकडे खाण्यापिण्याची आबाळ नाही आहे, त्यांच्याकडे पुरेसं खाणं असतं, म्हणजे मुलगाही पुरेसं खाऊ शकतो, मुलगीही पुरेशी खाऊ शकते. पण तिथे अजून मुला-मुलीमध्ये भेदभाव केला जातो, तिथं तो वेगळ्या पद्धतीने पुढे येतो. तो असा पुढे येतो, की बाबा जर का करिअरच्या गोष्टी निवडायच्या झाल्या, कपडा-लत्ता घ्यायचा आहे बाबा, तर मुलाला जे पाहिजे ते दिलं जातं आणि मुलीला दिलं नाही जात. मुलीला कॉम्प्रोमाईज करायला लावलं जातं. करिअर निवडण्याच्या बाबतीत सुद्धा मुलीवर लादलं जातं. म्हणजे मुला-मुलीचं संगोपन करत असताना अनेकदा असं दिसतं, की मुलाच्या मतांची कदर केली जाते. मुलावर आई-वडील आपले निर्णय लादत नाहीत. पण मुलीवर मात्र आई-वडील आपले निर्णय लादतात आणि ते निर्णय अशा पद्धतीचे असतात, की तिने खेळ कोणते खेळावेत, तिने कपडे कोणते सिलेक्ट करावेत, तिची मित्रमंडळी कोणती असावीत, तिने बाहेर खेळायला किती वेळ जावं, किती वाजता तिने घरी यावं. करिअर निवडताना सुद्धा ते मूल मोठं झालंय, की मग करिअर निवडताना सुद्धा तिने कोणतं करिअर निवडावं, तर तिच्या मताप्रमाणे तिला निर्णय घ्यायला दिला जात नाही. मुलाच्या बाबतीत मात्र असं होत नाही. मुलाला त्याच्या मताप्रमाणे निर्णय दिला जातो. थोडक्यात मुलाचा कॉन्फिडन्स
वाढेल अशा पद्धतीचं ॲटमॉस्फिअर पालक त्याच्यासाठी निर्माण करतात, पण मुलीचा कॉन्फिडन्स वाढेल अशा पद्धतीचं ॲटमॉस्फिअर निर्माण करत नाहीत. रेअर काही ठिकाणी आपल्याला उदाहरणं दिसतात. म्हणजे अलीकडे तर काही ठिकाणी समंजस पालक असतात, ते एका मुलीवरच स्टॉप होतं त्यांचं हे मुलं होणं बंद होतं. एखाद्या घरात 2 मुली असतात, एखाद्या घरात एकच मूल असतं. आणि ती मुलगी पण असते. अशी पण आपल्याला, पण हे अगदी अपवादात्मक आहे. आता ही जागृती व्हायला वेळ लागेल अजूनही. तर या पद्धतीने ती जागृती आपण करत राहायला पाहिजे, की मुलगा आणि मुलगी ह्यांच्यात भेद करता कामा नये. त्यांना सारख्याच नजरेने बघायला पाहिजे, की मुळात आधी ते ह्युमन बीइंग आहे. तुमच्या पोटी जन्माला येतं ते मूल, तेव्हा ते माणूस म्हणून जन्माला येतं. ते काय मुलगा आणि मुलगी म्हणून जन्माला येत नाही. म्हणजे शारीरिकदृष्ट्या भेद असतो मुलगा-मुलगी ते सोडा. पण मानसिकदृष्ट्या, म्हणजे ज्याला आमच्या अकॅडमिक भाषेमध्ये आम्ही त्याला लिंगभाव म्हणतो. तर हा जो लिंगभाव आहे, जेंडर ची जी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट मुलगा-मुलगी याच्या पलीकडची आहे. म्हणजे पहिल्यांदा आधी ते माणूस आहे आणि मग जशी ती सिमॉन दे बुवा म्हणते तसं, की कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये नंतर ती मुलगा किंवा मुलगी म्हणून ती घडवली जाते. पण जन्माला येताना प्रत्येक व्यक्ती ही व्यक्ती म्हणून जन्माला येते. तर आपल्या घरातल्या मुलाला आपण व्यक्ती म्हणून बघायला पाहिजे. व्यक्ती म्हणून त्याच्या गरजा सारख्याच असतात. जशा मुलाच्या असतात तशाच मुलीच्या पण असतात. भावनिक गरजा जशा मुलाच्या असतात तशाच मुलीच्या पण असतात. तर त्यामुळे त्या पद्धतीने त्यांच्याकडे बघायला पाहिजे आणि मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कोणत्याही गोष्टीमध्ये केला जाता कामा नये, असं माझं स्पष्ट मत आहे. माझ्या घरात स्वतःच्या माझ्या 2 मुली आहेत. तर मला कधीही असं मनाला शिवलं पण नाही, कधी स्पर्शही झाला नाही या विचाराचा, की मला मुलगा नाही आहे म्हणून. तर हे आपल्या समाजाने लक्षात घ्यायला पाहिजे. धन्यवाद मॅम. पुढील प्रश्न असा आहे, कुटुंबामध्ये बरे वाईट काही जर चांगले घडत असल्यास त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम फक्त आईलाच असं ठरवलं जातं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे मॅम? इथे सुद्धा हेच, म्हणजे हे जे आता मी त्या भेदभाव केला जातो याची जी कारणमीमांसा केली, तर तीच कारणमीमांसा इथे पण लागू पडते, की काय प्रश्न म्हणालात तुम्ही आता तो? जो म्हणजे घरामध्ये मुलाबद्दल काही चांगलं किंवा वाईट घडत असेल तर त्या घरातील आईलाच जबाबदार दिलं जातं. तर त्याचं पण कारण हेच आहे, त्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्येच हे लपलेलं आहे त्याचं कारण. कारण आईला असं मानलं जातं, की आईने मुलाचं संगोपन करायला पाहिजे. म्हणजे तिने घरात राहून त्याचं खाणं-पिणं, बाकी सगळ्या त्या मुलाला शाळेत नेऊन सोडणं, मुलाची काळजी घेणं, हे सगळं आईने करायला पाहिजे. आणि वडिलांनी काय करायला पाहिजे, तर वडिलांनी बाबा बाहेर जाऊन पैसे कमवून आणायचे आणि घरात लागणारा पैसा द्यायचा, अशी एक पारंपरिक संकल्पना रुजत आलेली आहे लोकांच्या मनामध्ये. त्यामुळे आजच्या ह्या घटकेला, म्हणजे जिथे आई आणि वडील हे दोघेही कमवते आहेत, दोघेही घराच्या बाहेर पडतात कमवण्यासाठी, तर अशा ठिकाणी सुद्धा त्या मुलाला जर का त्याला वाढवताना जर का त्याचे योग्य परिणाम दिसले नाहीत, तो जर का ते मूल जर का चांगलं निघालं नाही, काही दुर्गुण त्याच्यामध्ये रुजले, तर त्याचा सगळा दोष आईला दिला जातो. आणि दुसरं असं, की जर का ते चांगलं घडलं, तर मात्र असं म्हटलं जातं, की हे मूल माझं आहे. म्हणजे वडील त्याचं सगळं श्रेय घेतात, की हे माझं आहे, माझ्यामुळे ते असं घडलेलं आहे. आणि जर का ते दुर्गुणी निघालं, काही त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी निघाल्या, तर ते त्यांचं आहे. मी कॉलेजमध्ये शिकवताना कितीतरी आया अशा रडत माझ्यापाशी ह्या भावना सांगतानाचे माझ्यापाशी अनुभव आहेत. म्हणजे मूल आता अभ्यास करत नाही आहे, ते डिप्रेशनमध्ये गेलं आहे, किंवा ते ऐकत नाही आहे, किंवा तो मुलगा माझा नापास होतो आहे आणि मग घरातले सगळे मला दोष देत आहेत आणि ती आई ढसळसा रडते. अरे असं नसतं कधी, की मूल ज्यावेळी कुठल्यातरी दुर्गुणाला लागलं आहे असं ज्या क्षणाला लक्षात येतं, त्या क्षणाला आई आणि वडील दोघांनीही सजग व्हायला हवं असतं आणि दोघांनीही त्याला त्याच्यातून काढायला हवं असतं. ज्या घरामध्ये आई आणि वडील या दोघांच्यामध्ये सुसंवाद असतो, दोघांचे संबंध चांगले असतात,
त्या घरातल्या मुलाची वाढसुद्धा चांगली होते. आणि मग इथे एकमेकांना दोष देणं किंवा एकट्यानेच त्याचं श्रेय घेण्यासाठी धडपडणं, अशा गोष्टी सहसा तिथे घडत नाहीत. दोघेही मुलाच्या बऱ्या वाईटाची जिम्मेदारी, त्याची जबाबदारी ही स्वतःवर घेतात आणि मला वाटतं हेच आदर्श कुटुंबाचं लक्षण असतं. ओके. मॅम, पुढील प्रश्न असा आहे, फॉरेनमध्ये शिक्षणाचंही प्रमाण जास्त आहे. तर संशोधनामध्ये असं आढळून आलं की तिथल्या ज्या मुलांना त्यांच्या पालकांचा हा पाठिंबा चांगल्या प्रकारे मिळतो. तसंच आपल्या भारतीय कुटुंबामधल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे मुलांना, तो पाठिंबा योग्यरित्या मिळतो का? आणि मिळतोय की नाही, त्याच्याच पुढे पण अजून एक प्रश्न असा होतो निर्माण की त्यासाठी आपल्या इथल्या भारतीय पालकांनी काय करायला हवंय मॅम? हां, एक खरं म्हणजे आता हे जे संशोधनाने असं आलेलं आहे वगैरे असं जे तुम्ही म्हणता, तर त्याचे एक 2 टप्पे आहेत खरे. म्हणजे मूल लहान असताना परदेशामध्ये त्या मुलाची नीट काळजी घेतली जाते. मगाशी पण मी तो मुद्दा मांडला, की ज्यावेळी ते बाळ जन्माला येतं, त्यावेळेला वडील तिथे उपस्थित असतात, जे आपल्या भारतामध्ये दिसत नाही. तर ते लहान असताना दोघंही चांगल्या पद्धतीने त्याची काळजी घेतात. त्याच्या एज्युकेशनसाठी जबाबदारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दोघंही करतात. अ, पण हे 100% खरं नाही आहे. म्हणजे तिथे डिव्होर्सचे पण प्रमाण आहेत कितीतरी. दुसरी गोष्ट अशी आहे, की तिथे मूल 18 वर्षाचं झालं, की त्याची जबाबदारी आई-वडील घेत नाहीत. मूल 18 वर्षाचं झालं, की त्याची जबाबदारी त्याने घ्यावी, अशी तिथली सिस्टीम आहे. आपण भारतात जर बघितलं, तर भारतामध्ये ते मूल कितीही वयाचं होऊ दे, ते जोपर्यंत सेटल होत नाही, तोपर्यंत आई-वडील पाठिंबा देतात त्याला. आई-वडील त्याला आधार देतात, भक्कम आधार असतो आई-वडिलांचा. तर अशा दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे कसं असतं, एखाद्या गोष्टीचं बाबा फॉरेनला ही गोष्ट आहे म्हणून त्याचे सगळे चांगलेच रिझल्ट आपल्याला दिसत आहेत आणि आपल्याकडे ही अमुक गोष्ट आहे म्हणून ह्याचे वाईटच रिझल्ट आपल्याला दिसत आहेत, असं नसतं. दोन्हीचे बरे आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. आता मूल लहान असताना इथे भारतामध्ये आई आणि वडील दोघंही त्याच्याकडे नीट बघत नाहीत, हे तितकंसं खरं नाही आहे. काही ठिकाणी असं घडतं, कारण इथली परिस्थिती फार वेगळी आहे. म्हणजे इकडे गरिबी आहे प्रचंड आणि ती गरिबी असल्यामुळे अनेकदा असं होतं, की पुरुष माणूस जो आहे कुटुंबातला, म्हणजे जो त्याच्या पित्याची भूमिका बजावणारा पुरुष माणूस आहे, तो अनेकदा दारूच्या व्यसनात बुडालेला असतो. कारण त्याला काम नसतं. मग सफाई कामगारांसारखी जी कुटुंब असतात, तिथे काय म्हणाल तुम्ही? तिथे हा आता आदर्शवाद कोण कोण पोहोचवणार आहे तिथे? आणि तो पोहोचवला तरी ते लोक कोणत्या कशाच्या बळावर तो निभावणार आहेत? कारण तिथे खाण्याचीच पंचाईत आहे, मारामार आहे. तिथे दिवस-दिवस कोणाला तरी एकाला बाहेर पडावं लागतं किंवा दोघांनाही बाहेर पडावं लागतं. आता माझ्याकडे एक ते हे यशोधरा गायकवाड म्हणून आपल्या लेखिका, त्या आता स्मृतिशेष झाल्यात त्या. तर त्यांनी माझी मी नावाचं आत्मकथन लिहिलेलं आहे. तर त्या शिक्षिका होत्या. तर त्यांनी ज्यावेळेस सर्व्हे केला होता महानगरपालिकांच्या शाळांमध्ये जाऊन, तर त्यावेळची ही जी लहान मुलं आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, गळतीचं प्रमाण काय आहे, त्याचा सर्व्हे केला होता. तेव्हा इतके भयानक अनुभव त्यांना आले होते आणि ते अनुभव त्याने लिहिलेले आहेत. म्हणजे दारू पिऊन बाप मरून गेलेला आहे आणि त्या मुलाची जबाबदारी त्या एकट्या आईवर आहे. मग त्या मुलाची पोटाची भूक भागवण्यासाठी त्या आईला कामाला बाहेर जावं लागतं आहे आणि त्यामुळे त्याच्या शिक्षणाकडे तिला लक्ष द्यायला लागत नाही आहे. म्हणजे इथून भारतामध्ये हे प्रॉब्लेम सुरू आहे. तर ते आपल्याला त्या फॉरेनच्या पेरेंट्सकडे त्याची तुलना करून चालणार नाही आहे. पण तरीसुद्धा मला असं सांगावंसं वाटतं, की हे सगळं सरकारी पातळीवर सुद्धा याचा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे जपानसारख्या देशामध्ये तर मूल 2.5 वर्षाचं झालं, की ते सरकारी शाळांमध्ये देशप्रेमापासूनच्या ज्या गोष्टी आहेत, त्याचं शिक्षण त्याला जाणीवपूर्वक दिलं जातं. आपल्या देशामध्ये हे दिलं जातं का? स्वच्छतेचे धडे दिले जातात का शाळांमध्ये आपल्या देशामध्ये? मुळात आधी शाळांमध्ये ते मूल जातं की नाही, याचीच काळजी सरकार घेत नाही. इथून सुरुवात आहे. आणि गरिबी आहे प्रचंड कितीतरी. तर त्यामुळे त्या पालकांना सुद्धा हे शक्य होत नाही आहे. आपण आता जे हे पालकत्व वगैरे ह्या गोष्टी बोलतो आहोत ना, ह्या आदर्शवादाच्या गोष्टी आहेत खरं म्हणजे बघितलं तर.
कारण भारतासारख्या देशामध्ये हे जे पालकत्व ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट कुणापर्यंत तुम्ही पोहोचवणार आहात? जे वेल सेटल आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो. जे आता जसं मी म्हणाले की गटारात त्यांना कामं करावी लागत आहेत, घरी आल्यानंतर दारू प्यायल्याशिवाय त्यांच्या हाताचा तो घास तोंडात जात असताना तो वास त्यांना जाणवतो सतत, दारू प्यायल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही आहे. अशी जी कुटुंब आहेत, ज्यांना खायची पंचायत आहे, अशी कुटुंब आहेत, तर तिथे आपण ही आदर्श पालकत्वाची कन्सेप्ट तिथे कशी रुजवणार आहोत, कशी घेऊन जाणार आहोत? आणि ही संख्या जास्त आहे भारतामध्ये. भुकेलेल्यांची देश म्हणून जगभरातल्या एकूण देशांच्या रांगेमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे. मग इथे ही कन्सेप्ट आपण कशी रुजवणार आहोत? तर इथे ही कन्सेप्ट रुजवण्यासाठी किंवा त्या मुलांचं नीट पालनपोषण होण्यासाठी समाजाने पण पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि सरकारने पण पुढाकार घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्योतिराव फुलेंनी जशी संकल्पना मांडली होती की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणून शाळेमध्ये मुलाला प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला पाठवावं म्हणून त्याला काही भत्ते दिले जात होते. त्यांचे रोजचा भत्ता दिला जात होता. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जात होती. म्हणजे आजची जी सरकारने मधल्या काळात काँग्रेस सरकारने ती हे आपलं मध्यान्ह भोजन वगैरे ही जी कन्सेप्ट होती ही ह्याच्यातून आलेली होती. म्हणजे हे मूळ इथे आहे. ज्योतिराव फुलेंनी सुरू केलं होतं ते पहिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्या शिक्षण हा मुलाचा 6 वर्ष म्हणजे जन्मल्यापासूनच्या मुलाचा शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे असं म्हटलं होतं. सरकारने तो बदलून 6 ते 14 असं केलेलं आहे. मग 6 वर्षापर्यंत काय करायचं त्या मुलाने? त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? तर जपानमध्ये जसं मूल 2.5 वर्षाचं झालं की त्याची जबाबदारी सरकार घेतं त्याच्या पालनपोषणाची, तशी जबाबदारी इथे घेतली गेली पाहिजे. तेव्हा या देशात जन्मलेलं प्रत्येक मूल त्याला काहीतरी भवितव्य असेल. नाहीतर इथे जन्मलेल्या प्रत्येक मुलाला भवितव्य नाही. इथलं मूल हे जे एक आपला वरचा वर्ग आहे, जो सॉफिस्टिकेटेड वर्ग आहे किंवा मध्यमवर्गीय आहे, तिथली मुलं फार फार तर ठीक होऊ शकतील, चांगल्या पद्धतीने वाढू शकतील. पण जी मुलं अगदी त्यांच्या आईवडिलांकडे पैसाच नाही आहे, त्यांचं पोट भरण्यासाठीच पैसा नाही आहे, कपडा लत्ता देण्यासाठी पैसा नाही आहे, शिक्षण आहे कितीतरी महागडं, तर ते शिकून सवरून उत्तम नागरिक कसे काय बनणार आहेत ना? हा पण मुद्दा आहे इथे लक्षात घेण्यासारखा. ओके, थँक्यू मॅम. माझा पुढील प्रश्न असा आहे, कुटुंबामध्ये ओपन डिस्कशन असं होत नाही, त्यामुळे जनरेशन गॅप हा निर्माण झाला आहे. तर तो गॅप निर्माण होऊ नये यासाठी पालकांनी काय खबरदारी घ्यायला हवी मॅम? हा जनरेशन गॅपचा हा जो मुद्दा आहे ना, हा वर्षानुवर्ष चर्चेला जाणारा मुद्दा आहे आणि प्रत्येक जनरेशनमध्ये आधीच्या जनरेशनचं आणि आत्ताच्या जनरेशनची ही गॅप असतेच असते. आता ही गॅप कमी व्हायला पाहिजे म्हणून आता जाणीवपूर्वक काही ठिकाणी केले जातात प्रयत्न. पूर्वीच्या काळी तर असं होतं की तिथे घरातला जो सर्वात मोठा माणूस असायचा तोच घरातला प्रमुख, पितृसत्ताक पद्धती होती ना लादलेली, त्यामुळे त्याने आदेश द्यायचे आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी ते मान्य करायचे. त्यामुळे हा जनरेशन गॅप वगैरे हा इश्यू नव्हता. म्हणजे बाकी मुलांची घुसमट होऊन जायची तिथे. आता थोडं असं नाही, शिक्षणाने फरक पडलेला आहे स्वतंत्र भारतामध्ये, प्रजासत्ताक भारतामध्ये. त्यामुळे या मुलांच्या सुद्धा काही बाबा मानसिक गरजा असतात, मुलांच्या सुद्धा भावना आपण जाणून घेणं गरजेचं असतं, हे समजतं. पण ते फार प्रमाणामध्ये अंमलात आणलं जात नाही. मी तर याच्या बाबतीत असं म्हणेन, म्हणजे संविधान मूल्यांचं साहित्य हा जो मी प्रोजेक्ट केला होता त्याच्यामध्ये एक मी कमल पाध्ये यांचं बंध अनुबंध या पुस्तकाचं मी परीक्षण लिहिलं होतं. तर त्यामध्ये मी असा मुद्दा मांडला होता की लोकशाही हे मूल्य आहे आपल्या देशामध्ये, संविधानाने दिलेलं ते मूल्य आहे, संविधानिक मूल्य आहे ते. पण या संविधानिक मूल्याची रुजवण अगदी समाजामध्ये व्हायला पाहिजे असं म्हणणाऱ्यांच्या सुद्धा घरामध्ये होते का? कारण या मूल्याची रुजवण घरापासून मुलाला ते शिक्षण दिलं गेलं पाहिजे. तर घरामध्ये पण होत नाही. म्हणजे घरामध्ये सुद्धा मुलगा म्हणेल त्याला आई वडील दुजोरा देत आहेत असं होत नाही, त्याला विरोधच करायचा असं होतं.
म्हणजे त्याच्यात अगदी छोटंसं एक उदाहरण आहे, ते मी एका मिनिटात सांगेन, की तो जो कमल पाध्येंचा मुलगा आहे, तो जेव्हा 18 वर्षांचा होतो, त्याला जेव्हा IITला प्रवेश मिळतो, तेव्हा तो असं म्हणतो, की "मी दिल्लीला राहणार नाही. आय एम बोर्ड हिअर. मला मुंबईला जायचं आहे." आणि आई असं म्हणते, "अरे तू आमच्याबरोबर राहा, आमच्यापासून दूर का जातोस? मग तू जर का मुंबईला जातोच आहेस, तर तिकडचं घर तुझ्या नावावर आम्ही करून देतो." तेव्हा तो मुलगा म्हणतो, की "तुम्ही कमवलेली जी संपत्ती आहे, ती तुम्ही माझ्या नावावर करून देण्याची गरज नाही. मला जे काय हवं असेल ते मी मिळवेन. जर का तुम्ही खस्ता खाऊन मिळवलेलं माझ्या नावावर तुम्ही करून दिलंत, तर उद्या तुमची अपेक्षा असेल, की उद्या म्हातारपणात मुलांनी मला बघायला पाहिजे." मग ही आई विचारते, "मग ह्याच्यात चुकीचं काय?" तर त्यावेळी तो मुलगा असं म्हणतो, की ह्याच्यात चुकीचं हे आहे, की मुलांनी जेव्हा आई-वडिलांच्या म्हातारपणात करायला पाहिजे, ते प्रेमाने करायला पाहिजे. म्हणजे जसा मी लहान असताना तुमचं बिघडायचं, मला काही आजारपण आलं, काय आलं तर. तर तसं तुमच्या म्हातारपणात तुम्हाला काय झालं तर माझं बिघडायला पाहिजे. ते नुसतं कर्तव्य भावनेने येऊन नाही, ते उमाळ्याने यायला पाहिजे, प्रेमाने यायला पाहिजे, असं तो म्हणतो. आता हे सांगितल्यावर मग कमल पाध्येनं समजलं, की हो बाबा, आपण आपली मतं लादत होतो आपल्या मुलावर. त्याला काय वाटतं, त्याची काय इच्छा आहे, हे आपण डोक्यातच घेत नव्हतो. तर हे आपण किती चुकत होतो. तर मुलांच्या काही भावना असतात. मुलांना स्वतःचे पंख फैलावायला आवडतात. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. त्यांना आपण वाव दिला पाहिजे. त्यांची पण काही स्वतःची मतं असतात. ती आपण विचारात घ्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी जनरली कुटुंबामध्ये होत नाहीत आणि जनरेशन गॅप जी होते ती अशी होते. अनेक ठिकाणी असं मुलांना ऐकवलं जातं, की आमच्या लहानपणी आम्ही असं नव्हतं केलं. आमच्या काळात आम्ही असं नव्हतं केलं. आता तुम्ही असं असं करता, तसं करता. आम्हाला हे इझिली नव्हतं मिळालं. आता तुम्हाला मिळालं. अरे मुलांना आज जर का मुलांना ते इझिली मिळालं, जे तुम्हाला मिळालं नाही ते जर का इझिली त्या मुलांना मिळालं, तर तो काही मुलांचा दोष आहे का? त्यांना तुम्ही आज कमावते झाला, तुमचे आई-वडील नव्हते कमावते म्हणून तुम्हाला मिळालं नव्हतं. आज तुम्ही कमावते आहात म्हणून तुमच्या मुलांना ते मिळतं आहे. तर त्याच्यासाठी त्यांना हिणवू नका. फक्त त्यांना ह्याची जाणीव करून द्या, की जे काही बाबा मिळतं आपल्याला ते कष्टाने मिळतं, तर त्याची कदर आपल्याला करता आली पाहिजे. आणि त्याने हुरळून जाता कामा नये वगैरे ह्या गोष्टी आपण जरूर सांगायला पाहिजे. थोडक्यात असं की करिअरच्या बाबतीत समजा, की तू डॉक्टरच व्हायला पाहिजेस, इंजिनिअरच व्हायला पाहिजेस, अमकंच व्हायला पाहिजेस, तमकंच व्हायला पाहिजेस. अरे त्यांच्या पण काही इच्छा असतात ना, तर त्याचा पण आपण विचार करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आजकाल ट्रेंडिंग रील्समुळे पालकांविषयी जी माहिती मिळत आहे, त्यामध्ये पालकांनी कन्फ्यूज न राहता कशाप्रकारे वागायला हवं याबद्दल मॅम तुम्ही काय सांगू शकता प्लीज? कसं असतं, की ह्या ज्या तुम्ही म्हणताय आता, की त्या रील्स बनवल्या जात आहेत. आता आजकाल काय उठून-उठून जो तो उठतो आणि रील्स बनवतो. त्याला काही मर्यादा नाही आहेत. थोपवू शकत नाही आपण. आता त्या रील्स बघाव्यात किंवा बघितल्या तर त्याच्यातलं काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं, हे ज्याच्या त्याच्या नॉलेजवर अवलंबून असतं. ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून असतं. ज्याच्या त्याच्या प्रगल्भतेवर अवलंबून असतं. कसं असतं, की शास्त्रोक्त माहिती पालकत्वाच्या संदर्भातली अ, किंवा ज्याने बाबा सायकॉलॉजीवर आधारित ज्यांचं सायकॉलॉजीचं एज्युकेशन आहे, त्यांनी ती सांगणं आणि रँडमली कोणीतरी ते रील्स करणं आणि ते सांगणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तर खरोखरीच पॅरेंटिंगविषयी जर का पालकांच्या मनात काही भीती असेल किंवा काही डाऊट्स असतील, तर त्यांनी प्रोफेशनल सायकॉलॉजीचं शिक्षण घेतलेलं आहे. आजकाल असे समुपदेशक म्हणजे काउन्सलर आहेत. मुलांचं पण काउन्सेलिंग करतात. शाळातून पण किंबहुना आजकाल काउन्सलर नेमले जातात. तर त्या त्या मुलाशी बोलल्यानंतर ते आई-वडिलांना बोलावून घेतात आणि आई-वडिलांना सांगतात, इथे काय-काय बरोबर आहे, काय-काय चुकीचं आहे वगैरे. तर अशा पण गोष्टी असतात. तर त्याच्यावर जास्त विश्वास ठेवायला पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं, की पालकत्व कसं करावं हे असे काही हे असे त्याचे रूल आहेत असं नसतं. माझ्या अनुभवानुसार मी सांगेन, की पालक ज्या परिस्थितीतून जातात आणि मुलंसुद्धा वाढत असताना त्यांच्यावर जी परिस्थिती येते त्याच्यावर ते अवलंबून असतं. म्हणजे आता माझी छोटी जी शनाया आहे 7 वर्षांची, तर ती जेव्हा डोंबिवलीत शाळेत जात होते एका, तर त्या शाळेमध्ये फक्त
हिंदू धर्मातलीच मुलं होती, म्हणजे मुस्लिम मुलं तिथे नव्हती. मग आता तिथे तिच्या मनामध्ये कधी हिजाब घातलेली मुलगी वगैरे ही कधी बघितलीच नव्हती ना तिने, त्यामुळे तिला काही धर्माचे प्रश्न उपस्थितच झाले नसते. त्यामुळे तिला वाढवताना त्या धर्माची चर्चा इतक्या लहान वयात करण्याची मला डोंबिवलीमध्ये असताना गरज नव्हती भासली. पण आता मी जेव्हा अंधेरीत आले आणि अंधेरीच्या ऑर्किड स्कूलमध्ये, इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिला टाकलं, तर तिथे हिंदू मुस्लिम असे सगळे एकत्रित आहेत, वेगवेगळ्या धर्माचे. मग तिथे डिस्कशन होत असणार मुलांचं. आता माझ्या घरात कधी धर्माचं डिस्कशन होत नाही, पण दुसऱ्यांच्या घरात होणारच नाही असं नसेल, तिथे होत असेल. तर मग एकदा ती मला प्रश्न विचारत आली की मम्मी हे काय असतं, हे ह्याची म्हणजे प्रार्थनेची रीत ती पण ती म्हणायला लागली, असं जे नमाज असं पढतात ना, हे म्हणजे अल्लाहला हे करतात ते मला म्हणायला लागले. ती म्हणाले मी असं करणार, तू मेडिटेशन करते ना अशी, तर तू असं कर, असं तिने सांगितलं मला, असं असं हात करून करते, तू असं कर, मी असं करणार. तर मी म्हटलं ठीक आहे बेटा, तुला असं वाटतं तर तू असं कर. सगळीकडे आपण जे प्रे करतो ती प्रे म्हटलं ती एकाच गॉडपाशी जाते, पण लोकांनी त्याची वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत आणि वेगळी वेगळी त्याची म्हणजे प्रे करण्यासाठी वेगळी वेगळी अशी स्थळं आहेत त्याची. तर तिथे जातात, पण तू प्रे करतेस ती एकाच गॉडकडे जाते. तर तुला जशी करायची असेल, मेडिटेशन करायचं असेल तर तशी कर, तुला अशी करायची असेल तर अशी कर, कशी केली तरी चालते. मग ती माझ्याबरोबर थांबली आणि तिने अशी केली, म्हणाली मला असं करायचं आहे. आता काय तिने त्यावेळी केली, पण मी जर तिला त्यावेळी असं म्हटलं असतं, हे काय, हे आपल्या धर्मात नाही आहे, हे आपलं नाही आहे असं म्हटलं असतं, तर त्या मुलीची वाढ कशी झाली असती की लहानपणीच तिच्या मनामध्ये धार्मिक भेद जो आहे तो रुजला असता. तो रुजू नये ह्याची मी केअर घेतली. पण ती केअर आत्ता या वयापासून मला का घ्यावी लागते आहे, जाणीवपूर्वक का घ्यावी लागते आहे, कारण आत्ता ती वेगळ्या परिस्थितीमध्ये वाढते आहे. डोंबिवलीमध्ये ज्या परिस्थितीत वाढत होते ती परिस्थिती इथे नाही आहे. म्हणून मी असं म्हणते की ते असं टिपिकल हे असे त्याचे काही रूल नाही आहेत, म्हणजे असा प्रश्न विचारला असं सांगा, असं केलं तर तसं सांगा. खरं म्हणजे मी एखादी वाक्य इथे निक्षून सांगते की पेरेंटिंग करत असताना मुलांना कधीही मारायचं नाही. मला सुद्धा हे ह्या एजमध्ये समजायला लागलं. माझ्या मुलींना वाढवताना मी माझ्या मुलींना कधीतरी दिलेत धपाटे. म्हणजे एकदा असं झालं होतं की माझी मोठी मुलगी ती पायातून तिच्या रक्त येत होतं आणि ती लंगडत लंगडत आली. तर मी म्हटलं काय झालं बेटा, तर ती काही सांगे ना मला, काय झालं ते सांगत नव्हती. काय नाही झालं, काय नाही झालं असं म्हणायला लागले. अगं दाखव दाखव, दाखवायला पण तयार नव्हती. कसं तरी दाखवलं तर तिच्या पायात काच गेलेली होती आणि तिला सांभाळायला बाई होती. तर ती मला म्हणाली की ती रडत होती खूप आणि मला मम्मीला सांगू नको म्हणून मला पण सांगितलं, मम्मी रागवेल म्हणून. मग माझ्या असं लक्षात आलं की तिला माझं असं व्हायचं की ती कुठे लागलं, तिला कुठे ती पडली, तर मी पहिल्यांदा तिला रागवायची की तिकडे गेलीस कशाला, तिकडे धडपडलीस कशाला. हे जनरली सगळे पेरेंट्स करतात, तर मीही करत होते ते. पण आता या एजमध्ये मला समजतं, मी अजून प्रगल्भ होत गेले, वाचन होत गेलं माझं, हे अनुभव येत आले गाठीशी आणि मग मला कळतंय की मुलांना जर का आपण रागवत बसलो तर मुलं आपल्याशी खोटं बोलू शकतात. म्हणजे खोटं बोलण्याची जी सुरुवात आहे ती इथून होते. आता माझी धाकटी मुलगी ही प्रॉपर थेरपिस्ट आहे, तर ती सगळं जे प्रॉब्लेमॅटिक अशी खूप सारी मुलं पण तिच्याकडे पेरेंट्स घेऊन येतात. तर ती सांगताना खोटं बोलण्याचा हा जो प्रॉब्लेम आहे त्याचं मूळ ती हेच सांगते की त्या मुलांना तुमच्याबद्दल विश्वास वाटत नाही, पालकांबद्दल, म्हणून ती मुलं खोटं बोलतात. तर ती काही आता शनायाच्या बाबतीत असं होतं की समजा ती कुठे तिला लागलं, कुठे पडली, तिच्या हातातून काही सांडलं, तर आमच्या घरात कधीही असं म्हटलं जातं, बघ तुला सांगितलं होतं ना, तू असं करू नको, तसं करू नको. नाही, होऊ शकतं, चुका प्रत्येकाच्याकडून होतात, तशा मुलाच्या पण होतात, चुका करत करतच ते शिकणार. तर चूक झाली म्हणून त्याला कधी ओरडायचं नसतं, फक्त ते शांतपणाने कन्व्हिन्स करून त्याला सांगायचं असतं ते ह्या गोष्टीमुळे हे घडलं, आता पुढे बाबा याची केअर घ्यायची. पण आपण उठून उठून धपाटे देतो, मारल्याशिवाय मुलं शिकणार नाहीत, त्यांना शिस्त येणार नाही. नाही, शिस्त मुलांना तेव्हाच येते जेव्हा त्या मुलांचा आणि तुमच्यामध्ये संवाद असतो, मुलांना तुमच्याबद्दल विश्वास असतो. म्हणजे मी काहीही केलं तरी माझ्या घरामध्ये मला समजून घेतलं जाईल हा विश्वास मुलाच्या मनामध्ये पाहिजे. म्हणजे असं म्हटलं जातं की संपूर्ण जगामध्ये जर कोणती सुरक्षित जागा असेल तर ती घर असते, कुटुंब असतं. घर म्हणजे काय चार भिंती नाहीत,
घर म्हणजे हे असं एक ठिकाण आहे की जिथे प्रत्येकाला सुरक्षित वाटायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडून नकळत कळत कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला तरीसुद्धा त्या गुन्ह्यासाठी मला बहिष्कृत करणार नाही, असा विश्वास असतो. तर हा विश्वास मुलाला असायला पाहिजे. म्हणजे मी काही गुन्हा केला तरी चालेल असा त्याचा अर्थ नाही. त्याच्यासाठी त्याला समजून सांगा, पण उठून उठून प्रत्येक गोष्टीसाठी त्याला मारणं, त्याला रागावणं, त्याला धपाटे देणं हे तुमच्याकडून होता कामा नये. असं झालं तर ते मुलाचा कॉन्फिडन्स लूज होतो. आता कितीतरी टिप्स दिलेले असतात आणि सायकॉलॉजिकली, आणि त्या खऱ्या आहेत की मुलाला इतरांच्या समोर मुलाला कमी लेखू नका. इतरांच्या मुलांबरोबर तुमच्या मुलाची तुलना करू नका. प्रत्येकाचं अवकाश वेगळं असतं आणि त्या पद्धतीने तो जातो. म्हणजे त्याच्यावर मी डॉक्टर आहे तर माझा मुलगा डॉक्टरच व्हायला पाहिजे, माझं गणित छान आहे तर माझ्या मुलाचं गणित छानच असायला पाहिजे, असं नाही. कदाचित त्याचं लँग्वेज छान असेल, कदाचित त्याची चित्रकला छान असेल, तर हे सगळं तुम्हाला शोधून काढायला पाहिजे. म्हणजे माझी आता मोठी मुलगी चित्रपट क्षेत्राकडे आहे, तर मला नेहमी वाटतं की अरे ते जर मला आधी कळलं असतं की हिचा ओढा इकडे आहे, हे जर ॲज ए मदर म्हणून मला ते समजून घेता आलं असतं, माझ्या ते लक्षात आलं असतं, तर मी तिला ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग करायला लंडनला कशाला पाठवलं असतं. मी तिला या चित्रपट क्षेत्रातलं ॲक्टिंग, रायटिंग ह्याचं शिक्षण दिलं असतं ना इथे. पण ते माझ्या लक्षात आलं नाही आणि तिने पण मला ते सांगितलं नाही, कारण ती घाबरून होती. ह्या क्षेत्राकडे कोणी गेलंच नाही तर मी कसं सांगू. पण मी तिच्यापेक्षा मला स्वतःला असं वाटतं की ती शाळेत असताना जेव्हा ती शाळेत गॅदरिंगसाठी नाटकं बसवायची, तर त्यावेळी माझ्याही लक्षात का आलं नाही की अरे माझ्या मुलीमध्ये ही कपॅसिटी आहे. मग मला ती पुश करायला पाहिजे, त्याचा विकास करण्यासाठी तिला ॲटमॉस्फिअर तयार करून द्यायला पाहिजे, वातावरण द्यायला पाहिजे तिला, तसं परिस्थिती निर्माण करून द्यायला पाहिजे. हे मला का नाही कळलं. मग मला कधीतरी वाटतं की इथे मी आई म्हणून नाही आहे बरोबर, इथे मी चुकले आहे आई म्हणून. म्हणजे अशा गोष्टी असतात. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात. मुलांना आपल्याला या पद्धतीने समजून घ्यावं लागतं आणि अशा पद्धतीने जर आपण समजून घेतलं तर मुलं होतात चांगली, असं नाही. बाहेरचं वातावरण पण खराब आहे. कधी-कधी असं पण होतं की घरामध्ये चांगले संस्कार करूनसुद्धा मुलावर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होतो आणि मूल वेगळ्या मार्गाला जाऊ शकतं. पण ते वेळेवर आपल्या लक्षात आलं तर त्या मुलाला वेगळ्या मार्गावरून परत खेचून आणता पण येतं. फक्त त्याला विश्वास पाहिजे की माझ्या घरामध्ये भले मला एक मी खूप मोठी चूक केली तर भले मला मारतील, पण मला अगदी हाकलून देणार नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मग मुलीनं पळून जाऊन लग्न नाही करणार किंवा मुलगा कधी कोणा मुलीची छेडछाड काढणार नाही बाहेर, कोणा मुलीवर तो रेप करणार नाही बाहेर जाऊन. त्याला समजा कधी कोणाबद्दल त्याला अट्रॅक्शन वाटलं मध्ये असताना, टीनेजमध्ये असताना, तर त्याला ते घरामध्ये येऊन सांगता आलं पाहिजे आईशी किंवा वडिलांशी, मला अमुक अमुक मुलगी आवडते, मी काय करू. मग आई किंवा वडील त्याला योग्य गाईड करतील की बेटा हे शिक्षणाचं एज आहे, हे एज नाही आहे, किंवा तुझी ती मैत्रीण आहे, त्याच्या पुढे तिला त्रास होईल असं वागता कामा नये वगैरे, हे इथे समजावून सांगितलं जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कितीतरी खाचखळगे असतात. नुसतंच लहान एजची मुलं असतात, त्यांना मोठं करणं, इंडिपेंडंट करणं एवढा एकच मुद्दा नसतो. ते टीनेजर असतात त्यावेळी किती सारे भावनिक कल्लोळ त्यांच्या मनामध्ये दाटून आलेला असतो. माझं आता एक वयात आलेल्या मुलींना आईची पत्रे म्हणून एक पुस्तिका माझी येईल ह्या वर्षभरामध्ये. तर त्याच्यामध्ये हेच आहे की टीनेजर मुली जेव्हा असतात, जेव्हा त्यांच्या मनामध्ये असं भावनांचा कल्लोळ दाटून आलेला असतो, त्यावेळी त्यांना कशा पद्धतीने हँडल करतो. मोठमोठे प्रथितयश पालक तिथे हात टेकतात, त्यांना समजत नाही काय करावं. मी पण गेले ह्या अवस्थेतून की काही क्षण असे आलेत की मला कळत नव्हतं की आता इथे मी कसं सावरू मुलींना, आणि त्यावेळेला मी पत्र लिहिलेली आहेत त्यांना, आणि ते क्षण जातात. पण त्यावेळेला आपण भक्कमपणे उभं राहायला हवं असतं. प्रत्येक त्यांच्या याचे साक्षीदार आपण असायला हवं असतं ॲज ए पेरेंट म्हणून, आई पण आणि वडील पण असं. मॅम, आजच्या जीवनशैलीमध्ये आई वडील दोघेही नोकरीला जात असतात, तर त्यामध्ये त्या पालकांना त्यांच्या मुलांकडे दुर्लक्ष होतं.
म्हणजे निमित्ताने, तर ते होऊ नये आणि त्याचा मुलांवरती असा म्हणजे वाईट असं काय त्यांच्या मनामध्ये परिणाम येऊ नये, त्यासाठी त्या पालकांनी काय काळजी घ्यायला हवी? तसेच त्या मुलांनीही तसं आई-वडील आपले काम सर्व्हिसला जातात, तर त्यांनी कसं जबाबदारीने वागलं पाहिजे, याबद्दल मॅम थोडी माहिती हवी होती प्लीज. कसं असतं आता, आपण याला म्हणूया असं विज्ञान युगातली आई, म्हणजे पहिली आई कशी अगदी 24 तास घरातच असायची, त्यामुळे मुलाला ती वेळ देऊ शकायची. तर आज असं शक्य नाही आहे. ह्या स्त्रिया शिकल्या सवरलेल्या आहेत, त्या घरात नाही बसू शकत. आणि त्याच्याही पेक्षा दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे की दोघांनाही कमवतं असण्याची गरज आहे, सगळी शैली जी आहे त्यामुळे. त्यामुळे अगदी शिकलेली नाही अशी स्त्रीसुद्धा घरकाम करण्यासाठी, घरकामाची कामं करण्यासाठी का होईना, पण ती घरातून बाहेर पडते. म्हणजे थोडक्यात असं की आज असं दिसतं आपल्याला की आई आणि वडील हे दोघेही कामाला जातात आणि बरेचदा अशी सिच्युएशन आपल्याला दिसतं की घरात मूल एकटंच असतं. त्याला कुलूप लावून ठेवतात किंवा बेबीसिटरकडे ठेवतात किंवा अजून काही ठेवतात. अशा वेळेला साहजिकच आहे की मुलांना असं वाटायला लागतं की माझे आई-वडील मला वेळ देत नाहीत. त्याला एकटेपणा जाणवू शकतो. पण ही मुलं, या मुलांच्या मनामध्ये ही एकटेपणाची भावना वाढीस लागू नये म्हणून असे जे सातत्याने बाहेर जाणारे, दोघंही बाहेर जाणारे जे पेरेंट्स आहेत, त्यांनी एक आठवड्यातून वेळ द्यायला पाहिजे. आता फॉरेनमध्ये कसा शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असतात, 6 दिवस काम असतं आणि 2 दिवस सुट्टी असते. ती 2 दिवस सुट्टी त्यांना याच्यासाठी असते की तो पूर्ण त्यांचा फॅमिली टाईम असतो. म्हणून हे जे दिवस आलेत बघा की पेरेंट्स डे, नंतर काय फ्रेंडशिप डे असतो, पण घराचे पण असतात की हे डॉटर्स डे, फादर्स डे, हे जे डे असतात ना, मदर्स डे, हे या डेची संकल्पना त्याच्यातून आलेली आहे की बाबा त्या डेजमध्ये तरी पूर्णच्या पूर्ण म्हणजे त्याचं महत्त्व दोघांच्याही डोक्यामध्ये बिंबवावं असं ते असतं. तर आता आपल्याकडे भारतात सुद्धा ही परिस्थिती आहे की दोघंही कमवायला बाहेर जात आहेत. मग त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की समजा बाबा नोकरीवरून घरी आलो की मग तो वेळ मुलाला द्यायला पाहिजे. आता बरेचदा असं होतं आपल्याकडे की मोबाईलचा जमाना आहे ना, नोकरीवरून आलं राहिलं रस्त्यातच येताना त्या मोबाईलवर बोलणं सुरू असतं, आल्यावर मग मित्रमैत्रिणींशी बोलणं सुरू असतं, मग जेवलं बिवलं परत आणि कामं बिमं आवरली की जाऊन झोपा. ते मूल एका बाजूला, आपण एका बाजूला, मुलाच्या काय गरजा आहेत, मुलाशी बोलायला पण आपल्याला वेळ नसतो आणि नंतर मूल पण दरवाजे बंद करून घेतो ना, ते पण संवाद करायला त्याला पण इंटरेस्ट राहत नाही. तर हे सगळं आता सांभाळावं लागतं. सायकॉलॉजीचं ज्यांना नॉलेज असतं ते बऱ्यापैकी हे सांभाळतात. इतरांना एवढं लक्षात नाही येत हे, पण हे लक्षात घ्यायला पाहिजे जाणीवपूर्वक. सुट्टीच्या दिवसात कुठेतरी एकत्रित मुलांच्या बरोबरीने इथल्या इथे कुठेही जाणं, म्हणजे महागड्या काही पिकनिक काढायची गरज नसते, पण कुठेही आपण शेजारी गार्डन आहे तिकडे जाऊ शकतो. मुलाला घेऊन कुठेतरी एखाद्या जवळच्या ठिकाणी कुठेतरी आपण जाऊ शकतो. तर या पद्धतीने आपण मुलाला वेळ देऊ शकतो खरं तर. हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मी आता माझ्या मुली लहान असताना मी सोशल वर्क करणारी होते ना, भाषणांसाठी सतत बाहेर जाणारी होते. पण मुलींचा जन्म झाला त्यावेळी साधारणतः 10 वर्ष मी स्वतःवर हे बंधन घालून घेतलं होतं की मी भाषणांसाठी जास्त बाहेर नव्हते पडत. माझे मिस्टर सतत बाहेर पडायचे ना, मग मी एरवी बेबीसिटरकडे मुली राहत आहेत काय, मग सुट्टीच्या दिवशी मी पाहिजे घरी, सुट्टीच्या दिवशी मी उठल्याने पळाले, असं होतं कामा नये. मग ती मोठ्या झाल्या, त्यांना जेव्हा समजायला लागलं, त्यांना नकळतपणे हे त्यांच्या डोक्यावर बिंबवलं गेलं की बाबा बाहेर जाणं गरजेचं आहे मम्मीला भाषण करायला. कधी कधी माझ्या बरोबरीने त्यांना घेऊन जायचे. मग त्यांना कळलं की आईच्या आयुष्यातला हा एक अपरिहार्य पार्ट आहे आणि त्या स्वतः ते ॲक्सेप्ट करायला लागल्या. आणि हे असं हळूहळू व्हायला पाहिजे असतं. नाहीतर मग मुलं काय एकटं समजतं स्वतःला. अजून त्याच्यातून अजून खूप आता याचा इंटरनेटचा जमाना आहे, त्याच्यातून अजून काही प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. कितीतरी म्हणजे ओपनली बोलायचं झालं तर मी सांगेन की टीनेजर, विशेषतः मुलगे,
पॉर्नच्या आहारी जातात. हे आहे. त्यांना म्हणजे तो एकटेपणा जो आहे, त्या एकटेपणात त्यांना काहीही, हे आता इतकं फास्ट हे आहे सगळं तंत्रज्ञानाने सगळं त्यांच्यापाशी येतं ना, त्याच्या आहारी जातात, कुठे काय व्यसनाच्या आहारी जातात, काय काय होतं आणि त्याच्यातून मग बाहेर पडणं मुश्किल होतं त्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे सतर्कतेने, सजगतेने पालकांनी बघायला हवं असतं. बघायला हवं असतं म्हणजे त्यांना दमदाटी करून नाही, तर त्यांच्या वर्तनातला बदल आपल्या लक्षात यायला हवा असतो. बाबा आज माझं मूल एकदम गप्प-गप्प का आहे? बोलत का नाही आहे? स्वतःच्या गोष्टी मला सांगत का नाही आहे? ह्या गोष्टींची आपल्याला केअर घ्यायला पाहिजे आणि मुलाला बोलतं करायला पाहिजे. जेवढं मूल तुमच्याशी बोलेल, जेवढं ते मोकळं होईल, त्याची मित्रमंडळी कोण आहेत ही आपल्याला माहिती पाहिजे, हे ना? मग तो कुठे जातो, काय जातो हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे माझ्या घरात तर माझ्या मुलींना एवढं स्वातंत्र्य होतं किंवा एवढा विश्वास होता त्यांना, की समजा त्यांना कोण मुलगा त्यांना आवडतो आहे, असं वाटलं, तर त्या मला येऊन पहिल्यांदा सांगणार. म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. आता तर मोठ्या झाल्या त्या, आता तो टप्पा ओलांडला त्याने. पण त्या टप्प्यामध्ये शाळेत असताना ते मला माहिती आहे. एकदा मला आठवतं, की माझी धाकटी मुलगी रडायला लागली. म्हटलं, "काय झालं बेटा?" तर "नाही मम्मी, आज मी तुझ्याशी खोटं बोलले." म्हटलं, "का? कधी खोटं बोललीस तू?" तर "नाही," म्हणे, "मगाशी जी मला ती मैत्रीण मला घेऊन गेली होती ना, तर ती सांगून गेली, की आम्ही कुठल्या लायब्ररीत जातो किंवा काय, तर लायब्ररीत नव्हती गेली. आम्ही ते काहीतरी भेळपुरी खायला का काय तिकडे मला ती घेऊन गेली होती. पण मी तुझ्याशी खोटं बोलले ना मम्मी." आणि असं म्हणून ती रडायला लागली. म्हटलं, "ठीक आहे बेटा, त्या मैत्रिणीबरोबर गेलीस म्हणून. तर ओके, आता येऊन सांगितलंस की नाही तू खरं खरं." म्हणजे इतका विश्वास होता. तर त्याचे परिणाम चांगले झाले. म्हणजे त्यांचं ते जे टीनएज चा काळ आहे, तो सक्सेसफुली त्या पार पाडू शकल्या. अनेक गोष्टी असतात, पण बाकीच्या आहेत. मी असं नाही म्हणत, की मला सुद्धा स्वतःला आता या एजमध्ये सुद्धा वाटतं, की आई म्हणून भूमिका अ, पार पाडत असताना अनेकदा मी पण चुकलेली आहे. मला ते कळलेलं नाहीये त्या वेळेला. असं मलाही आजकाल वाटतं. तर शेवटी काय असतं, की आई-वडील सुद्धा माणूस असतात आणि ती मुलं सुद्धा माणूस असतात, ह्युमन बीइंग. आणि ह्युमन बीइंगचा तो गुणधर्म आहे. चुकत-चुकत ती शिकत असतात ना. तर ह्या गोष्टी होतच असतात. म्हणून त्याच्यासाठी काय ते एवढं अ, हे डोक्यात त्याचं बाबा अपराधीपणाची भावना घेऊन जगायचं काही कारण नसतं. पण फक्त एक सजग राहायला हवं असतं मुलांच्या बाबतीत. कारण एकदा जर का काही चुका घडल्या पेरेंटिंग करताना काही बेजबाबदारपणानं म्हणा किंवा अज्ञानामुळे म्हणा, जर का आपल्या काही चुका घडल्या, तर त्या चुकांची किंमत मुलांना मोजावी लागते. आणि अर्थातच मुलं चांगली घडली नाही, तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते, पेरेंट्सना मोजावी लागते. असं ते एकमेकावर अवलंबून आहे सगळं. तर या पद्धतीने हळू-हळू त्याच्यासाठी जागरूकता व्हायला पाहिजे. तर हा एक तुमचा चांगला उपक्रम आहे त्याच्यासाठीचा. खूप साऱ्या बोलण्यासारख्या गोष्टी आहेत किंवा त्याचे सत्र घ्यावे लागतात. आजकाल लोक पेरेंटिंगच्या कोर्सला जातात, भरपूर सारे पैसे खर्च करून. हे आहे. पण मग झोपडपट्टीत वगैरे राहणारे आमच्या गरीब आई-वडील आहेत. त्यांना कोण सांगणार आहे हे समजावून? तर त्याच्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. तुम्ही आता हा जसा उपक्रम घेतला, तशा पद्धतीच्या उपक्रमांच्याद्वारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. तर म्हणून मी अगदी सार्वभौम राष्ट्राचे पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करेन, की चांगल्या पद्धतीने त्याने अ, हा एक त्याच्यातला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि ते होईल यशस्वी हा उपक्रम असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद मॅम तुमचं.